मशीन्स विचार करू शकतात का? कदाचित. पण त्यांना गोष्टी आठवतात का? हा खरा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात स्मृती किंवा मेमरी कशी तयार केली जाते हे समजून घेण्याचा हा आपला आजचा प्रयत्न आहे. आपण पाहणार आहोत की मशीन्सना भूतकाळ लक्षात ठेवायला कसं शिकवलं जातं. जरा विचार करा, मी जर म्हणालो, काल रात्री मी एक चित्रपट पाहत होतो आणि तो खूपच, आपल्या डोक्यात लगेच येतं की पुढे छान, कंटाळवाणा किंवा असंच काहीतरी येणार. आपला मेंदू हे काम अगदी सहज करतो. पण हेच काम एका संगणकासाठी प्रचंड अवघड आहे. त्याला फक्त शेवटचा शब्द नाही तर संपूर्ण वाक्याचा संदर्भ, त्याचा अर्थ सगळं काही समजून घ्यावं लागतं. पण असं का? फरक नेमका कुठे आहे? हा फरक फक्त एका शक्तिशाली संकल्पनेचा आहे, आणि ती म्हणजे स्मृती. आपला मेंदू भूतकाळातल्या गोष्टींना वर्तमानाशी जोडतो. संगणकाला हेच शिकवणं हे AI मधले खूप मोठं आव्हान ठरलं आहे. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात अशा AI मॉडेल्सपासून करूया ज्यांना भूतकाळ आठवतच नाही. कल्पना करा, एक अशी बुद्धिमत्ता जिला प्रत्येक क्षणी जणू काही स्मृतिभ्रंश होतो. या सुरुवातीच्या मॉडेल्सना फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क असं म्हणतात. नावाप्रमाणेच यात माहिती फक्त एकाच दिशेने सरळ पुढे जाते. याला असं समजा की हा एक वन वे रस्ता आहे, जिथे गाडी फक्त पुढेच जाऊ शकते. मागे वळून पाहण्याचा किंवा यू टर्न घेण्याचा कोणताही पर्याय नाही. हे समजून घ्यायला चित्रपटाचं उदाहरण एकदम चपखल बसेल. समजा आपल्याला एखाद्या सिनेमातील फक्त एकच फोटो किंवा एक फ्रेम दाखवली. त्या एका फोटोवरून आपल्याला संपूर्ण कथेचा अंदाज येईल का? अर्थातच नाही. सुरुवातीचे AI नेटवर्क अगदी असंच काम करायचे. तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे. स्मृती नसल्यामुळे ही नेटवर्क्स खूप मर्यादित होती. ती प्रत्येक माहितीला एक पूर्णपणे नवीन घटना म्हणून पाहायची. त्यामुळे भाषा, संगीत किंवा व्हिडिओ, जिथे घटनांचा क्रम महत्त्वाचा असतो, तिथे ही मॉडेल्स अक्षरशः निकामी ठरत होती. मग या मोठ्या समस्येवर उपाय काय होता? याचं उत्तर एका अगदी साध्या पण अत्यंत प्रभावी कल्पनेत दडलं होतं. एक लूप. या एका छोट्याशा बदलामुळे AIला पहिल्यांदाच अल्पमुदतीची का होईना पण एक स्मृती मिळाली. इथेच तो खरा बदल दिसतो. बघा, फीड फॉरवर्ड नेटवर्क एक मार्गी रस्ता होता, तर रिकरंट न्यूरल नेटवर्कमध्ये माहितीचा एक लूप तयार झाला. याचा अर्थ काय? तर नेटवर्क प्रत्येक नवीन माहितीवर प्रक्रिया करताना आधी काय घडलं होतं हे आठवू शकत होतं. याच तंत्रज्ञानाला रिकरंट न्यूरल नेटवर्क किंवा RNN असं म्हणतात. यातील फीडबॅक लूपमुळे माहितीचा एक छोटासा अंश नेटवर्कमध्ये सतत फिरत राहतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, आत्ता काय घडत आहे हे समजण्यासाठी नेटवर्क थोडा वेळ पूर्वी काय घडलं होतं हे आठवू शकत होतं. आता AI फक्त एकटी फ्रेम पाहत नव्हतं, तर जणू काही तो संपूर्ण चित्रपटच पाहत होता. सध्याचा सीन समजून घेण्यासाठी तो त्याच्या आधीच्या काही फ्रेम्स आठवत होता, आणि यामुळेच त्याला कथेचा धागा पकडता येत होता. पण इथे एक मोठी अडचण होती. RNNची स्मरणशक्ती खूपच अल्पायुषी होती. ते वाक्यातले काही शब्द लक्षात ठेवू शकत होते, पण संपूर्ण परिच्छेद किंवा पूर्ण कथानक लक्षात ठेवू शकत नव्हते. AIच्या मेमरीला आता एका मोठ्या अपग्रेडची गरज होती. तांत्रिक भाषेत या समस्येला व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम म्हणतात. पण सोप्या शब्दात सांगायचं तर जसजशी माहिती जुनी होत जायची तसतसा तिचा प्रभाव कमी होत जायचा आणि नेटवर्क ते विसरून जायचं. जणू काही त्याचं लक्ष लगेच विचलित व्हायचं. आणि यावर उपाय म्हणून एक नवीन, अधिक शक्तिशाली नेटवर्क तयार केलं गेलं, लॉंग शॉर्ट टर्म मेमरी किंवा LSTM. हे एक खास प्रकारचं RNN होतं, ज्यात माहितीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी खास गेट्स म्हणजेच दरवाजे होते. LSTMची काम करण्याची पद्धत खूपच हुशार आहे. ते 3 महत्त्वाचे निर्णय घेतं. पहिलं, फॉरगेट गेट, म्हणजे कोणती जुनी माहिती आता कामाची नाही आणि विसरून जायला हवी हे ठरवतं. दुसरं, इनपुट गेट, कोणती नवीन माहिती महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवायला हवी हे ठरवतं. आणि तिसरं, आउटपुट गेट, म्हणजे सध्याच्या कामासाठी आठवणींमधून नेमकी कोणती माहिती वापरायची हे ठरवतं. आपण पुन्हा एकदा आपल्या चित्रपटाच्या उदाहरणाकडे येऊया. LSTM म्हणजे जणू काही आपण चित्रपट पाहताना हुशारीने नोट्स काढतो. कोणतं पात्र महत्त्वाचं आहे, कथेत कोणता मोठा ट्विस्ट आला, यासारख्या गोष्टी लक्षात ठेवून योग्य वेळी म्हणजे क्लायमॅक्समध्ये त्याचा वापर करणं. बरं, ही सगळी संकल्पना झाली, पण वास्तविक जगात हे नेमकं कसं वापरलं जातं? कारण वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृतीची गरज असते, आणि त्यासाठीच काही विशेष AI आर्किटेक्चर्स तयार केली गेली आहेत. उदाहरणार्थ एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर आहे. हे भाषांतरासारख्या कामांसाठी वापरलं जातं. ते आधी संपूर्ण वाक्याचा अर्थ एका कॉन्टेक्स्टमध्ये साठवतं
आणि मग त्या अर्थावरून दुसऱ्या भाषेत वाक्य तयार करतं. त्याचवेळी रिकर्सिव्ह न्यूरल नेटवर्कसारखी रचना वाक्याचं व्याकरण आणि त्याची गुंतागुंतीची रचना समजून घेण्यासाठी बनवली आहे. चला तर मग आपण आतापर्यंत काय पाहिलं याचा एक झटपट आढावा घेऊया. सगळ्यात आधी होतं फीड फॉरवर्ड नेटवर्क, ज्याच्याकडे कोणतीही स्मृती नव्हती. मग आले RNNs, ज्याला एक छोटी अल्पमुदतीची स्मृती मिळाली. आणि शेवटी आलं LSTM, ज्याच्या हुशार गेट्समुळे त्याला दीर्घ मुदतीची स्मृती मिळाली, जी आज टेक्स्ट आणि स्पीच सारख्या गुंतागुंतीच्या कामांसाठी सर्वोत्तम मानली जाते. तर हा होता AIच्या स्मृतीचा एक थक्क करणारा प्रवास, स्मृतीभ्रंशापासून ते दीर्घकाळ आठवणी जपण्यापर्यंत. पण आता जेव्हा मशीन्स भूतकाळ लक्षात ठेवून भविष्याचा वेध घेऊ शकतात, तेव्हा खरा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे, आपण त्यांना पुढे काय शिकवायला हवं यावर नक्कीच विचार करायला हवा.